नमस्कार. चला, आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं वांग्याचं भरीत बनवणार आहोत. तर यासाठी मी इथे वांगे घेतलेले आहेत. वांगे हे पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण याला कट करून घ्यायचं आहे. तर याची आपण फोडी करणार आहोत. तर या पद्धतीनं तुम्ही फोडी करून घ्या. वांगे किडके आहेत का ते पाहून घ्या. यानंतर आपण सर्व वांगे हे कट करून घेऊ. तर पहा, इथे मी सर्व वांगे कट करत आहे. यानंतर आपण गॅसवरती एक कढई ठेवूयात. तर या कढईत मी वांग्याच्या फोडी ज्या केलेल्या आहेत ना, त्या आपण टाकणार आहोत. तर पाण्याने फोडी देखील स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्याला. यानंतर यात आपण थोडंसं तेल घालणार आहोत व वांगे हे आपल्याला असे परतून घ्यायचे आहेत वांग्याच्या फोडी. पहा, तर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. आपल्याला अगदी म्हणजे सोपी पद्धत आहे. करायला देखील सोपी पद्धत आहे. तर आपण वांगे हे 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. तर पहा, आणखीन आपले हे वांग्याच्या फोडी शिजलेल्या नाही आहेत. तर यात मी लसणाच्या पाकळ्या घालत आहे. तर लसूण असा घातल्याने ना एकदम चवदार लागतं वांग्याचं भरीत. तर पहा, आपले वांगे हे शिजत आलेले आहेत. तर आपल्याला यानंतर एका स्मॅशरच्या साहाय्याने हे वांगे स्मॅश करून घ्यायचे आहेत. पहा, तर हे आपण छान असं स्मॅश करून घेऊयात. यानंतर आपण यात लाल तिखट घालायचं आहे. थोडंसं धना पावडर घालायची आहे. शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून. यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे व आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात. तर पहा, छान असं मिक्स करून घ्या. अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, नक्की ट्राय करा. पहा, तर आपलं वांग्याचं भरीत हे तयार आहे. याला आपल्याला फोडणी वगैरे घालायची गरज पडत नाही. तेलही घालायची गरज पडत नाही, कारण आपण सुरुवातीलाच तेल घातलेलं आहे. तर पहा, आपलं वांग्याचं भरीत तयार झालं आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. थँक यू.